नाही सर, घरी जायला मिळेल म्हणून नाही. तुम्ही आज जे गोट्याबरोबर वागलात ना ते बघून बरं वाटलं. तुम्ही त्याला मान दिलात, सगळ्यांबरोबर जेवायला बसवलं, ते बघून खुश आहे मी. तुला चांगलं माहिती आहे मी ते का केलंय. सर तुम्ही ते का केलत ना त्याच्यापेक्षा तुम्ही ते केलत हे जास्त महत्वाचं आहे. अहो आज रक्षाबंधनाच्या दिवशी जर माझ्या भावाला जमिनीवर बसून जेवायला लागलं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. रक्षाबंधनाच्या दिवशी जर माझ्या भावाचा अपमान झाला असता ना तर मला बघवलं गेलं नसतं. सर तुम्ही जे काय केलत ना त्याच्यासाठी लई थँक्यू. तुझ्या थँक्यूची काही गरज नाहीये मला. आणि माझ्याशी गोड बोलायचा प्रयत्न करू नकोस. काही हाती लागणार नाही तुझ्या. सगळेच माणसं खोटं वागतात असं का वाटतं तुम्हाला? आता तुम्ही माझ्याशी खोटं वागताय म्हणून मी पण वागलंच पाहिजे असं नाही ना? बस खूप बोललीस. खोटं बोलतोय म्हणजे मग काय तुझ्यासारख्या फडतूस कामगार मुलीला मी माझी बायको मानू? थोडी लायकी तरी आहे का? हे काय? तुझी हिम्मत कशी झाली? माझ्या बेडरूम मध्ये तुझ्या कुठल्याही वस्तूला काही जागा नाहीये हे तुला चांगलं सांगितलं होतं मी. माझ्या बेडशीटला स्पर्श झालेला सुद्धा चालला नव्हता मला आणि तू ही फ्रेम इथे ठेवलीस. नकोय मला ती इथे.